स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मलकापूर येथील बुलढाणा रोडवर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत आज बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले। वाकोडी भागातून येणारे पावसाचे पाणी वानखडे पंपमार्गे आदर्शनगर, दीपकनगर आणि इतर नागरी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। रास्ता रोकोची माहिती मिळताच पोलिसांनी आणि मंडळ अधिकारी के.जी. राजपूत यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली। सदर रास्ता रोको बेकायदेशीर असून नागरिकांच्या समस्येवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी तहसीलदार यांच्या दालनात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे आवाहन प्रशासनातर्फे आंदोलकांना करण्यात आले। प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत गजानन ठोसर आणि आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला व ते थेट तहसील कार्यालयाकडे रवाना झाले। नळगंगा नदी पात्रात निघण्याच्या मागणीसाठी आम्ही 5 दिवसाच्या अगोदर तहसील प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत सर्व विभागांना निवेदन दिले होते। मात्र तरी महसूल प्रशासन, तहसील प्रशासनानं कुठलीही जाग आली नाही। आज त्यांना जागे करण्यासाठी आम्ही महिला व पुरुषांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा रोडवर रास्ता रोको केलेला आहे व जोपर्यंत रस्त्याचे पाणी निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका आम्ही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। दाताळा येथून बुलढाणा रोडने हे पाणी मलकापूर शहरात येते। मलकापूर बुलढाणा रोडच्या दोन्ही तर्फा नाले असायला पाहिजे, तशी मागणी असताना सुद्धा यांनी तशी नाली केलेली नाही। मलकापूर शहरातील आजूबाजूच्या नगरामधील रहिवासी नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। 2024 मध्ये असाच महापूर आला होता। आता आगामी पावसाळा असून 8 दिवसा अगोदर आम्ही निवेदन दिलं, मात्र प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही बुलढाणा रस्त्यावर रास्ता रोको केलेला आहे व जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।